ओम. पुस्तकाचे अभिवाचन. भाग पहिला. पुस्तक परिचय. पुस्तकाचे नाव दख्खनचा शेर, शेषरावजी वाघमारे. मूळ लेखक प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत गर्जे. अनुवादक श्री नारायण कुलकर्णी, सदस्य आर्य समाज, नांदेड. प्रकाशक पंडित नरेंद्र वैदिक अनुसंधान केंद्र, स्वामी श्रद्धानंद गुरुकुल, परळी वैजनाथ, जिल्हा बीड, महाराष्ट्र. प्रकाशन. प्रथम प्रकाशन मकर संक्रांत 14 जानेवारी 2023. समर्पण हुतात्मा भाई श्यामलालजी. जन्म 1903 ईस्वी. बलिदान दिवस 17 डिसेंबर 1938. अभिवाचन दिलीप लक्ष्मणराव वैद्य, सदस्य आर्य समाज, नांदेड. प्रकाशकीय निवेदन. ज्यांनी आपले समग्र जीवन समाज, राष्ट्र व मानवतेच्या कल्याणासाठी वाहिले अशा महापुरुषांची जीवनगाथा इतिहासाच्या पानोपानी सुवर्णाक्षरांनी लिहिली आहे. अशा नक्षत्रसम क्रांतीवीरांचा उज्ज्वल इतिहास भारतात मोठ्या प्रमाणात आढळतो. दक्षिणेतील नरसिंह म्हणून ओळख असलेले प्रखर आर्य क्रांतिकारी पूज्य श्री शेषरावजी वाघमारे म्हणजेच वंदनीय आनंद मुनीजी हे देखील अशापैकीच एक धीरोदात्त व्यक्तिमत्व. हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाची चळवळ आणि आर्य समाजाचे सुधारणावादी आंदोलन या दोन्हीमध्ये पूज्य शेषरावजी वाघमारे यांनी स्वतःला झोकून दिले होते. हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास श्री वाघमारे यांच्या विना कसा काय पूर्ण होणार. म्हणूनच त्यांच्या प्रेरक कार्यांचे पावन जीवन व पुण्यस्मरण हे नव्या पिढीला नवक्रांतीसाठी प्रवृत्त करणारे ठरते. असे म्हणतात की महापुरुषांची उज्ज्वल गाथा ही त्यांच्या सद्गुण संपन्नतेमुळे त्यांच्या वंश, कुटुंब, गाव आणि परिसराला शोभिवंत बनवते. निलंगा हे गाव क्रांतिकारक देशभक्तांच्या व अखिल भारतीय आर्य समाजाच्या पटलावर ज्या क्रांतदर्शी व्यक्तिमत्वामुळे सर्वत्र गाजले ते पूज्य श्री शेषरावजी वाघमारे यांच्यामुळेच. अगदी बालवयापासूनच त्यांच्यात अपूर्व सत्यनिष्ठा व प्रखर धैर्यशीलता होती. विशुद्ध असे वैदिक मानवतेचे तत्वज्ञान ग्रहण करण्यासाठी त्यांचा आत्मा नेहमी तत्पर असे. म्हणूनच भाई श्यामलालजी व भाई बन्सीलालजी यांसारख्या आर्य क्रांतिकारकांच्या संपर्क व सत्संगामुळे ते तारुण्यावस्थेतच आर्य समाजाकडे वळले. विद्वानांची व्याख्याने ऐकून त्यांच्या अंतःकरणात वेदज्ञानाची ज्योत प्रज्वलित झाली. वेदांचा सत्य प्रकाश त्यांच्यात इतक्या तीव्रतेने रुजला की त्यांनी आपल्या पुरुषार्थाने निलंगा शहर व परिसराला आर्यमय बनवले. संघटन कौशल्याने त्यांनी अनेक तरुणांना आर्य समाजाशी जोडले. सामान्य लोकांच्या अंतर्मनात त्यांनी आर्य समाजी विचार व देशभक्तीचा जागर केला. या परिसरात वाढत चाललेल्या निजामी राजवटीच्या विरोधात रणशिंग फुंकले. आर्यकुमार सभेची स्थापना करून युवकांमध्ये बलोपासना, अध्यात्म साधना, ईश्वर भक्ती आणि आर्य विचारांची स्फुल्लिंग पेटविले. इतकेच काय तर आपल्या सहकारी मित्रांच्या मदतीने धाडसी वृत्तीतून त्यांनी या परिसरात राणावनात वावरणाऱ्या एका वाघिणीला ठार मारले व खऱ्या अर्थाने वाघमारे ठरले. पूज्य श्री वाघमारे हे एक कुटुंबवत्सल पिता, आदर्श गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे एक सजग नागरिक, कर्तव्यदक्ष समाजसेवक, ख्यातनाम असे क्रांतिकारी आर्य समाजी, प्रसिद्ध वेद प्रचारक, एक निष्णात वकील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे आमदार, सत्यनिष्ठ राजकारणी आणि कुशल आर्य समाज संघटक होते.
निलंगा परिसरातील एक तज्ज्ञ वकील म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक होता. पण आपल्या वकिलीचा उपयोग त्यांनी अन्याय पीडितांच्या व आर्य समाजाच्या बाजूने लढण्यासाठीच केला. त्यांच्या असामान्य कर्तृत्वामुळेच ते निलंगा विधानसभेचे पहिले आमदार झाले. पुढे त्यांच्याच छत्रछायेखाली वाढलेल्या शिवाजीराव पाटील निलंगेकरांना त्यांनी आपला वारस बनवून राजकारणात आणले. हेच ते निलंगेकर जे पुढे महाराष्ट्राच्या विधिमंडळात 40 पेक्षा अधिक वर्षे आमदार, मंत्री व मुख्यमंत्री या पदांवर राहून यशस्वी ठरले. पूज्य श्री वाघमारे हे कृतिशील आर्य कार्यकर्ते होते. मनसा वाचा कर्मणा त्यांनी आर्य समाजाचे तत्वज्ञान जीवनात अंगीकारले होते. आपल्या मुलींचे जातपात तोडून विवाह करून त्या काळात मनुष्यकृत जाती व्यवस्थेला मूठ माती दिली होती. सर्वांचा विरोध पत्करून निलंगा परिसरात देवी देवतांच्या यात्रेत चालणाऱ्या निष्पाप गाई म्हशींचे हत्याकांडही त्यांनी बंद पाडले. इतकेच काय तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी वेदांचा प्रचारही केला व असंख्य युवकांना क्रांतिकार्यासाठी प्रवृत्त केले. महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या स्थापनेत श्री वाघमारे यांचा सिंहाचा वाटा होता. परंपरेप्रमाणे वानप्रस्थ आश्रमात प्रवेश करून ते आनंदमुनी बनले व सभेच्या प्रधानपदी विराजमान झाले. त्यांच्या प्रधानपदाच्या व पूज्य हरिश्चंद्र गुरुजी यांच्या मंत्रिपदाच्या काळात सभेने ऐतिहासिक कार्य करून दाखवले आहे. हैदराबादचा आर्य सत्याग्रह असो की हिंदी सत्याग्रह, प्रत्येक कार्यात पूज्य मुनीजी तितक्याच उत्साहाने अग्रगामी होते. अशा महान व्यक्तिमत्वाचे प्रेरक जीवनचरित्र सामान्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नांदेड येथील सात्विक वृत्तीचे धनी आर्य लेखक व अनुवादक श्री नारायणराव कुलकर्णी गुरुजी यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. हिंदी साहित्यिक व लेखक दिवंगत प्राचार्य डॉक्टर चंद्रकांतजी गर्जे यांनी लिहिलेल्या वीर सेनानी श्री शेषराव वाघमारे अर्थात महात्मा आनंद मुनी या मूळ हिंदी ग्रंथाचा अनुवाद श्री कुलकर्णी यांनी अतिशय साध्या व सोप्या शब्दांत केला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र सभांतर्गत आर्य समाज परळीच्या पंडित नरेंद्र वैदिक अनुसंधान केंद्राच्या वतीने होत आहे. ही अतिशय आनंदाची बाब. विशेष म्हणजे या ग्रंथाच्या निर्मितीचा आर्थिक भार देखील वाघमारे परिवार यांनीच उचललेला आहे. म्हणूनच त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. सध्याच्या अधपतनाच्या काळात असंख्य युवकांना सन्मार्गावर आणण्यासाठी आणि त्यांच्या मनात सत्यानुग्रह, देशभक्ती व आर्य समाजाचे विचारानुगमन याकरिता हा ग्रंथ प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणारा आहे. हे वर्ष हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने विस्मृत होत चाललेल्या हैदराबाद मुक्ती संग्राम चळवळीच्या क्रांतिकारी इतिहासाला उजाळा मिळणार आहे. तर पूज्य पिताजी श्री शेषरावजी वाघमारे यांची प्रेरणादायी जीवनगाथा नव्या पिढीसमोर आदर्शांचा दीपस्तंभ म्हणून उभी राहणार आहे. वाचकांना व विशेष करून युवकांना हा ग्रंथ नवदिशा देवो हीच शुभाकांक्षा. ग्रंथाचे अनुवादक श्री नारायणराव कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन. त्यांना उदंड दीर्घायुरारोग्य लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना कामना. सुज्ञ वाचक वृंद या ग्रंथाचे अतिशय उत्साहपूर्वक स्वागत करतील अशा अपेक्षेसह सर्वांचे हार्दिक धन्यवाद. डॉक्टर नयन कुमार आचार्य, सचिव, पंडित नरेंद्र वैदिक संशोधन केंद्र, आर्य समाज, परळी, वैजनाथ, जिल्हा बीड, महाराष्ट्र. दिनांक 17 सप्टेंबर 2022, हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन. प्रस्तावना. श्री नारायणराव कुलकर्णी यांनी दख्खनचा शेर शेषराव वाघमारे हे चरित्रात्मक पुस्तक लिहिले आहे. यापूर्वी डॉक्टर श्री चंद्रकांतजी गर्जे यांनी वीर सेनानी आर्य नेता श्री शेषराव वाघमारे अर्थात महात्मा आनंदमुनी वानप्रस्थ या नावाने हिंदी भाषेमध्ये निलंग्याचे पहिले आमदार श्री शेषरावजी वाघमारे यांचे चरित्र लिहिले आहे. त्या चरित्राचा हा मराठी अनुवाद आहे असा उल्लेख केला आहे.
मात्र दोन्ही पुस्तकांचे वाचन केल्यानंतर हा केवळ अनुवाद आहे असे म्हणता येणार नाही. डॉक्टर श्री चंद्रकांतजी गर्जे यांनी आपल्या पुस्तकामध्ये शेषराव वाघमारेंच्या जीवनातील विविध पैलूंवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. श्री नारायणराव कुलकर्णी यांचे हे पुस्तक जरी छोटेखानी असले तरी श्री गर्जे यांच्या पुस्तकातील घटनांव्यतिरिक्तही काही नवीन बाबींचा समावेश केलेला आढळतो. या अर्थाने केवळ अनुवाद असा उल्लेख करणे उचित होणार नाही असे मला वाटते. श्री शेषरावजी वाघमारे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायक आहेत. त्या घटना व प्रसंग एका गाठोड्यात बंद न राहता त्या पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायक ठराव्यात या पवित्र उद्देशाने त्यांनी हे लेखन कार्य केलेले आढळते. हैदराबाद राज्यावर सन 1724 ते 1948 पर्यंत जवळजवळ 224 वर्षे आसफिया घराण्याची सत्ता होती. या काळात 7 शासनकर्त्यांनी सत्ता गाजविली. शेवटचा शासनकर्ता निजाम मीर उस्मान अली खां सन 1911 मध्ये गादीवर आला. त्याच्या शेवटच्या टप्प्यात येथील हिंदू प्रजेवरील अन्याय व अत्याचारात वरचेवर वाढ होत गेली. हैदराबादचा 7वा निजाम मीर उस्मान अली खां हा खतरनाक, धर्मांध, हिंदू द्वेष्टा, दगाबाज व महत्वाकांक्षी होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतातील बहुसंख्य संस्थाने भारतात विलीन झाली. त्यावेळी छोटी मोठी 565 संस्थाने होती. त्यातील हैदराबाद संस्थान सर्वात मोठे होते. तो भारतात विलीन व्हायला तयार नव्हता. त्याच्या शेवटच्या काळात येथील बहुसंख्य हिंदू जनतेवर रजाकारांनी खूप अन्याय अत्याचार केले. त्या संघटनेला पस्ता कोम व मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन या संघटनांची साथ मिळाली. हजारो हिंदूंची कत्तल केली गेली. अनेक गावे जाळली गेली. खून, बलात्कार व लुटालूट यांनी परिसीमा गाठली. या संघटनांना निजाम शासनाचा पाठिंबा होता. लातूरचा कासिम रिझवी निजामाचा सल्लागार होता. तो कट्टर हिंदू द्वेष्टा होता. या अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती फक्त आर्य समाजामध्ये होती. आर्य समाजाच्या नेतृत्वाखाली मुस्लिम मुक्ती संग्रामाच्या यज्ञकुंडात हजारो आबाल वृद्ध स्त्री पुरुषांनी झेप घेतली. लाखो लोकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून हैदराबाद आजाद करके ही रहेंगे असा निर्धार करून संघर्षात उड्या घेतल्या. या संघर्षात पुढील महान आत्मे प्रामुख्याने हुतात्मे झाले. गुंजोटीचे वेदप्रकाश, बसव कल्याणचे धर्मप्रकाश, हुमनाबादचे भाई शिवचंद्र व त्यांचे साथी, तावशीचे रामा मांग, ईट जिल्हा धाराशिवचे गोदावरी बाई व किसनराव रेखे दाम्पत्य, हुपळ्याचे भीमराव पाटील व एक महिला, घोरवाडीचे गोविंदराव काळे, मुचळंबचे शरणप्पा पाटील व त्यांची पत्नी आणि 2 मुले, गोरट्याचे अनेक निरपराध नागरिक, उदगीरचे भाई श्यामलाल याशिवाय अन्य शेकडो अज्ञात व निरपराध लोक या अन्यायाला बळी पडले. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा तळागाळातील तुटक्या फुटक्या समाजाने अमानवीय व जुलमी अन्यायाविरुद्ध केलेला विद्रोह आहे. शेषराव वाघमारे हे अत्यंत निर्भयी, धाडसी व संघटना कुशल आणि बुद्धिमान नेते होते. त्यांनी असंघटित अशा हजारो लोकांना अत्याचारांचा बदला घेण्यासाठी गावोगावी फिरून आर्य समाजाच्या शस्त्रसज्ज संघटना स्थापन करण्याचे कार्य केले. 1930 मध्ये निलंगा येथे आर्य समाजाची स्थापना केली गेली. निजाम राज्यातील विविध ठिकाणी आर्य समाजाच्या शाखा स्थापन केल्या जाऊ लागल्या. हे पाहून निजाम चिंतित होणे स्वाभाविक होते. त्यांनी आर्य समाजांच्या स्थापनेवर व सत्यार्थ प्रकाशवर बंदी आणली. यापुढेही जाऊन त्याने सन 1935 मध्ये निलंगा आर्य समाजाची इमारत व यज्ञकुंड पाडून टाकली. या दुष्ट कृत्याविरुद्ध शेषरावजी व त्यांच्या साथीदारांनी निजाम शासनाविरुद्ध उठाव करून शासनाच्या खर्चातून पुन्हा बांधकाम करवून घेतले. सन 1930 ते 1984 या काळातील त्यांच्या विविध उठावातील ही घटना आर्य समाजाच्या इतिहासात नोंद घेण्यासारखी आहे.
या काळातील त्यांच्या व्यक्तिमत्वातील सामाजिक, धार्मिक व राजनैतिक क्षेत्रात केलेल्या कर्तृत्वाचा समावेश होतो. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले खरे, पण या स्वातंत्र्याची परिपूर्ती हैदराबाद मुक्तीसंग्रामातील विजयाने झाली आहे. हैदराबाद राज्यात निजामासारख्या धर्मांध व हिंदूद्वेष्ट्या राज्यकर्त्याला आव्हान देणे हे सोपे काम नव्हते, पण या धाडसी नेत्याने ते तडीस नेण्याचे कार्य केले आहे. एक आर्य नेता, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, वैदिक सिद्धांतांचे प्रचारक, निलंग्याचे पहिले आमदार, त्याचबरोबर हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या इतिहासातील त्यांचा सहभाग आर्य समाजाच्या इतिहासात नोंद घेण्यासारखा आहे. अशा या थोर व धाडसी कार्यकर्त्याच्या आदर्श जीवनाचा परिचय मराठी वाचकांना करून देण्याचं मोलाचं कार्य श्री नारायणराव कुलकर्णी यांनी केलं आहे. त्यांच्या परिश्रमाला माझा सलाम. आपला स्नेहांकित प्राध्यापक न सोमवंशी, सदस्य श्यामलाल शिक्षण संस्था, उदगीर, जिल्हा लातूर तथा उपमंत्री महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, परळी वैजनाथ, जिल्हा बीड. दिनांक 14 जानेवारी 2023. स्थान उदगीर. पार्श्वभूमी. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला, पण हैदराबाद संस्थानातील जनतेला खरे स्वातंत्र्य 17 सप्टेंबर 1948 रोजी मिळाले. हैदराबाद हे भारतातील 565 संस्थानांपैकी सर्वात मोठे संस्थान होते. या काळात आसिफ जाही घराण्याचा शेवटचा शासक मीर उस्मान अली खां होता. तो कट्टर हिंदू द्वेष्टा होता. त्याच्या संस्थानात 88% हिंदू व 12% मुस्लिम जनता होती. साक्षरतेचे प्रमाण नगण्य होते. वरील काळात हिंदूंवर अनेक कठोर व अमानवीय अत्याचार केले गेले. हजारो लोकांच्या कत्तली केल्या. अनेक गावे जाळली. खून, बलात्कार व लुटालूट यांची परिसीमा गाठली. या दुष्ट कार्यात इत्तेहादुल मुसलमीन, खाकसार पार्टी, पस्ता कोम व रजाकार या संघटना सक्रिय होत्या. यांचा नेता लातूरचा कासिम रजवी होता. तो कट्टर मुस्लिम व हिंदू द्वेष्टा होता. या संघटनांना पोलिसांचा आशीर्वाद होता. हिंदू जनता असंघटित होती. रजाकारांच्या अनन्वित छळाला भिवून आपले जीव वाचविण्यासाठी घरे दारे, शेती व जनावरे वाऱ्यावर सोडून निजाम राज्याच्या सीमेबाहेर वागदरी, बार्शी, सोलापूर, विदर्भ, उरळी कांचन, विजापूर व विजयवाडा इत्यादी भागात निर्वासित म्हणून राहू लागले. या बहुसंख्य समाजाला कोणी वाली नव्हता. एकीकडे देश स्वतंत्र झाला म्हणून भारताच्या कानाकोपऱ्यात जल्लोष होत होता, पण हैदराबाद संस्थानातील जनता निराधार बनून मारे मारे चहुदिशांना भटकत होती. निजामशाहीच्या दहशतीमुळे त्यांच्या समोर एक ना अनेक भयानक संकटे वासून उभी होती. निजामाच्या अन्याय व अत्याचारांना प्रतिकार करण्याची शक्ती फक्त आर्य समाजामध्ये होती. त्यामुळे सामान्य जनतेने आर्य समाजाच्या झेंड्याखाली येऊन लढा दिला. या लढ्याचे नेतृत्व शेषरावजी वाघमारे यांनी स्वीकारले. ते आपल्या धाडसी सहकार्यासह पेटून उठले. ते अत्यंत निर्भयी, धाडसी व संघटना कुशल, बुद्धिमान नेते होते. निलंगा, जिल्हा लातूर त्यांची कर्मभूमी होती. श्री अर्जुनराव सोमवंशी यांच्या व्हॉट्सअप संदेशावरून. अनुवादकाचे मनोगत. वीर सेनानी, आर्य नेता श्री शेषरावजी वाघमारे. महात्मा आनंदमुनी वानप्रस्थ. लेखक डॉक्टर चंद्रकांत गर्जे. प्रकाशक श्री शेषरावजी वाघमारे. महात्मा आनंदमुनी स्मृती रौप्य महोत्सव समिती, आर्य समाज, निलंगा, जिल्हा लातूर, महाराष्ट्र या पुस्तकाचा मराठीत स्वैर अनुवाद आपणास सादर केला आहे. 7-8 वर्षांपूर्वी प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत गर्जे, पुणे, प्राचार्य वेदमुनीजी वेदालंकार, धाराशिव, प्राध्यापक ओम प्रकाश विद्यालंकार, लातूर, श्री विजयकुमार कानडे, निलंगा
यांनी माझ्याकडून हक्काने हा अनुवाद करवून घेतला. डॉक्टर गर्जे सर आणि कानडे विजय कुमार यांनी मूळ चरित्र ग्रंथ 350 पृष्ठांचा असला तरी तेवढा मोठा ग्रंथ छापणे मोठ्या खर्चाचे असल्याने तो 60 ते 70 पानांत बसविण्याची सूचना दिली. स्वर्गीय प्राध्यापक कुशलदेवजी शास्त्री नांदेड यांच्या प्रेरणेने मी अनुवादाचे काम सुरू केले. त्यांच्याच प्रयत्नाने माझी 5-6 अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली. दरम्यान माझ्या सुदैवाने मला सतत प्रेरणा देणारे श्री रणजित आर्य भेटले. ते मला सतत प्रेरणा देतात. हे पुस्तक मी प्राध्यापक वेदमुनिजी वेदालंकार, श्रीमती अंजली भोसीकर आणि श्री अर्जुनराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. या पुस्तकास प्राचार्य अर्जुनराव सोमवंशी यांनी प्रस्तावना आणि प्राध्यापक नयनकुमार आचार्य यांनी प्रकाशकीय दिल्याबद्दल धन्यवाद, आभार. राष्ट्रपती पदक प्राप्त शिक्षक श्री भिंगे सर यांनी लेखन दोष दूर केले. तसेच श्री दिलीप ल वैद्य नांदेड यांनी मुद्रणे तपासली. श्री परीक्षित यादवराव भांगे आणि माझा पुत्र श्री अभय यांनी लेखन कार्यात मला सहाय्य केले नसते तर मी हे काम पूर्ण करू शकलो नसतो. सुजाण वाचक मूळ पुस्तकात आणि या अनुवादित पुस्तकात भेद आढळल्यास मूळ ग्रंथाला ग्राह्य धरतील अशी आशा करतो. तसेच माझे कनिष्ठ बंधू श्री भास्कर चेरेकर यांनी ₹3001 आणि श्रीमती अंजली भोसीकर यांनी ₹501 आणि एका अज्ञात व्यक्तींनी ₹2101 या पुस्तकासाठी दिलेत. पुस्तक छपाईचे मोलाचे कार्य श्री वाघमारे परिवारातील लोकांनी केले आहे. नारायण कुलकर्णी, नांदेड, दिनांक 14 जानेवारी 2023 क्रमशः.